नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 11 इयत्ता 7वी गणित बघणार आहोत। प्रश्न दिलेला आहे, खालील संख्यांचे मूळ अवयव पाडा। पहिलं उदाहरण आहे 32। आता या ठिकाणी या 32 संख्येचे आपल्याला मूळ अवयव पाडायचे आहे। बघा, या प्रकारे मांडणी करणार आहोत। 32 ही संख्या या प्रकारे लिहून घ्यायची आहे। या प्रकारे या रेषा आपण काढून घेणार आहोत। नंतर आता या ठिकाणी 32 ही जी संख्या आहे याच्या एकक स्थानी 2 हा अंक आहे। 2 हा अंक असल्यामुळे 32 या संख्येला आपण 2ने भागू शकतो। बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी, बघा व्यवस्थित लक्ष द्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असतात त्या संख्येला आपण 2ने भागू शकतो। म्हणजे हे जे अंक आहे हे एकक स्थानी असले पाहिजे। उदाहरणार्थ बघा, 10 एकक स्थानी 0 अंक आहे म्हणून आपण 2ने या संख्येला भागू शकतो। उदाहरणार्थ 32 एकक स्थानी 2 आहे म्हणून 2ने भागू शकतो। 16 एकक स्थानी 6 आहे म्हणून या संख्येला सुद्धा 2ने भागू शकतो। 48 एकक स्थानी 8 आहे म्हणून या संख्येला सुद्धा आपण 2ने भागू शकतो। आता या ठिकाणी 32 या संख्येमध्ये एकक स्थानी 2 हा अंक असल्यामुळे या संख्येला आपण 2ने भागणार आहोत। बघा, या प्रकारे बे एक बे राहिला 1, बघा बे एक बे, 3 मधून 2 गेले राहिला 1, त्यावरती घेतला 2, संख्या बनली 12, बे सक 12। संख्या काय बनली आता या ठिकाणी 16। एकक स्थानी अंक काय आहे 6, 6 अंक आहे एकक स्थानी, त्यामुळे या संख्येला सुद्धा आपण 2नेच भागू शकतो। बघा, या प्रकारे बे 8 16। आता संख्या मिळाली 8, 8 ही संख्या आहे, 8ला सुद्धा आपण 2ने भागू शकतो। बे चोक 8। पुन्हा संख्या मिळाली 4, 4 या संख्येला सुद्धा 2ने भागू शकतो। बे दुनी 4, 2ला 2ने भागू शकतो। बे एक बे, या प्रकारे। म्हणजे या ठिकाणी 1 जर शिल्लक राहिला याचाच अर्थ असा आहे की हे उदाहरण या ठिकाणी संपलेलं आहे, याचे अवयव आपण पाडलेले आहे। बघा, या प्रकारे अवयव लिहिणार। आता 32 बरोबर या ठिकाणी हे जी संख्या मिळाली या डाव्या बाजूला यांचा गुणाकार म्हणजेच या संख्येचे मूळ अवयव। या प्रकारे लिहिणार 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2। या प्रकारे आपण हे 32 चे मूळ अवयव लिहिलेले आहेत। आता दुसरं उदाहरण बघणार आहोत। दुसरी संख्या दिलेली आहे 57। आता 57 ही जी संख्या आहे या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक नाही, म्हणून या संख्येला आपण 2ने भागू शकत नाही। आता 57ला मग कोणत्या संख्येने भागायचे? तर या ठिकाणी बघा 5 आणि 7 ही जी संख्या आहे यातील अंकांची बेरीज करायची। बेरीज किती मिळाली आपल्याला? 12 मिळाली। आता 12 ही जी संख्या आहे ही 3च्या पटीतील आहे। बघा, व्यवस्थित लक्ष द्या, यातील अंकांची बेरीज मिळाली 12 आणि 12 ही जी संख्या आहे ही 3च्या पटीतील आहे, म्हणून या संख्येला आपण 3ने भागू शकतो। या प्रकारे बघा, आता 57ला आपल्याला 3ने भागायचे आहे। 3 एक 3 राहिले 2, 3 9 27। आता या ठिकाणी संख्या मिळाली 19। आता ही जी 19 संख्या आहे ही मूळ संख्या आहे। 19 ही संख्या कोणत्याच पाढ्यात येत नाही, फक्त 19च्याच पाढ्यात येते, म्हणून 19 एक 19। 19ला फक्त आपण 19नेच भागू शकतो, म्हणून 19 एक 19। आता या ठिकाणी शेवटी एक अंक आला, म्हणजे या ठिकाणी 57चे मूळ अवयव पाडून झालेले आहे, म्हणून या प्रकारे म्हणून 57 बरोबर 3 गुणेला 19। अशा प्रकारे या ठिकाणी 57चे अवयव लिहिलेले आहेत। पुढचं उदाहरण आहे तिसरं 23। आता या ठिकाणी आपल्याला 23चे मूळ अवयव पाडायचे आहे। आता ही जी 23 संख्या आहे ही सुद्धा मूळ संख्या आहे। कोणत्याच पाढ्यामध्ये 23 ही संख्या येत नाही, फक्त 23च्याच पाढ्यामध्ये 23 ही संख्या येते, म्हणून या प्रकारे आपण 23चे
मूळ अवयव पाडणार आहोत. या ठिकाणी 23 लिहिलं. 23ला फक्त आपण 23नेच भागू शकतो, म्हणून 23 एक 23. म्हणजेच 23चे मूळ अवयव कसे, तर 23 बरोबर 23 गुणिला 1 या प्रकारे हे मूळ अवयव आपण पाडलेले आहे. पुढची संख्या आहे चौथी 150. आता या ठिकाणी 150 या संख्येचे मूळ अवयव आपल्याला पाडायचे आहे. बघा 150 ही संख्या या प्रकारे आपण लिहून घेतली. आता या संख्येच्या एकक स्थानी 0 अंक आहे. 0 अंक असल्यामुळे या संख्येला आपण 2ने भागू शकतो या प्रकारे. बघा 2 7 14 राहिला 1, 2 5 10. आता या ठिकाणी संख्या मिळाली 75. आता 75 या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणतेच अंक नव्हते, म्हणून या संख्येला आपण 2ने भागू शकत नाही. म्हणून 7 आणि 5 यातील अंकांची बेरीज करूया. बेरीज जर केली तर बेरीज मिळाली 12. 12 ही जी संख्या आहे ही 3च्या पटीतील आहे, म्हणून या संख्येला आपण 3ने भागू शकतो. बघा या प्रकारे 3 दुनी 6 राहिला 1, 3 5 15. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 25. आता 25 या संख्येमध्ये एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताच अंक नव्हता, म्हणून आपण याला 2ने भागू शकत नाही. पुढची संख्या आहे 3. यांची जर बेरीज केली 2 आणि 5 बेरीज मिळाली 7. 7 संख्या सुद्धा 3च्या पटीतील नाही, म्हणून याला 3ने सुद्धा भागू शकत नाही. 4च्या सुद्धा पाड्यामध्ये 25 ही संख्या येत नाही. आता ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5, बघा एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी अंक असेल तर त्या संख्येला आपण 5ने भागू शकतो. म्हणून या ठिकाणी एकक स्थानी संख्या होती 5, म्हणून याला 5ने भागणार या प्रकारे. 5 5 25. 5ला फक्त 5ने भागू शकतो. 5 1 5. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मूळ अवयव मिळाले 150 बरोबर 2 गुणिला 3 गुणिला 5 गुणिला 5. या ज्या सर्व संख्या आहे यांचा गुणाकार म्हणजेच या संख्येचे मूळ अवयव होत. पुढचं उदाहरण आहे 216. आता 216चे सुद्धा आपल्याला मूळ अवयव पाडायचे आहे. या ठिकाणी एकक स्थानी अंक आहे 6, म्हणून या संख्येला आपण 2ने भागू शकतो. बघा या प्रकारे 2 1 2, 2 0 0, 2 8 16. 108 संख्या मिळाली. एकक स्थानी 8 अंक असल्यामुळे आपण त्याला पुन्हा 2ने भागू शकतो. 2 5 10, 2 चौक 8. एकक स्थानी अंक आहे 4, म्हणून पुन्हा 2ने भागू शकतो. 2 दुनी 4 राहिला 1, 2 7 14. आता एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताच अंक नव्हता, म्हणून याला आपण आता 2ने भागू शकत नाही. आता भागायचं कशाने, तर यांची बेरीज करून बघूया. 2 अधिक 7 बेरीज मिळाली 9. 9 ही संख्या 3च्या पटीतील आहे, म्हणून या संख्येला आपण 3ने भागणार. बघा 3 9 27. आता या ठिकाणी संख्या आली 9. 9ला सुद्धा आपण 3ने भागणार, कारण 9 ही संख्या 3च्या पटीतील आहे. 3 त्रिक 9, 3ला 3ने भागणार. 3 1 3. शेवटी 1 शिल्लक राहिला, म्हणजे या ठिकाणी आपले मूळ अवयव पाडून झालेले आहे. म्हणून या प्रकारे लिहिणार 216 बरोबर 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3. या प्रकारे हे मूळ अवयव लिहिलेले आहे. पुढचं उदाहरण बघणार आहोत 208 या संख्येचे. बघा 208 या संख्येमध्ये सुद्धा एकक स्थानचा अंक काय, तर तो आहे 8. म्हणून या संख्येला आपण 2ने भागणार. 2 1 2, 2 0 0, 2 चौक 8. एकक स्थानची संख्या आहे 4, म्हणून पुन्हा या संख्येला आपण 2ने भागणार. 2 5 10, 2 दुनी 4. एकक स्थानची संख्या आहे 2, म्हणून पुन्हा 2ने भागणार. 2 दुनी 4 राहिला 1, 2 सक 12. एकक स्थानची संख्या आहे 6, म्हणून पुन्हा 2ने भागणार. 2 1 2,
बे त्रिक 6. संख्या मिळाली 13. 13 ही संख्या मूळ संख्या आहे, म्हणून 13ला फक्त 13नेच भागू शकतो. 13 एक 13. म्हणून या ठिकाणी 208 चे मूळ अवयव मिळाले 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 13. हे सर्व 208 या संख्येचे मूळ अवयव आहेत. पुढचं उदाहरण आहे 765. या संख्येचे आपल्याला मूळ अवयव पाडायचे आहे. सुरुवातीला या प्रकारे आपण संख्या लिहून घेतली. बघा, या प्रकारे एकक स्थानी 5 हा अंक आहे. एकक स्थानी 5 अंक असल्यामुळे आपण त्या संख्येला 5ने भागणार. बघा, 5 एक 5 राहिले 2, 5 5 25 राहिला 1, 5 त्रिक 15. आता या ठिकाणी 153 संख्या मिळाली. या संख्येला आपण 2ने भागू शकत नाही, कारण एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताच अंक नाहीये. आता यातील अंकांची बेरीज करूया. 1 अधिक 5 अधिक 3 बेरीज मिळाली 9. 9 ही संख्या 3च्या पटीतील आहे, म्हणून या संख्येला आपण 3ने भागणार. बघा, 3 5 15, 3 एक 3. पुन्हा संख्या मिळाली 51. 51 संख्येतील अंकांची बेरीज करूया. 5 अधिक 1 6. 6 संख्या 3च्या पटीतील आहे. बघा, 5 अधिक 1 बेरीज मिळाली 6. 6 संख्या 3च्या पटीतील आहे, म्हणून या संख्येला आपण 3ने भागणार. 3 एक 3 राहिले 2, 3 7 21. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 17. आता 17 ही जी संख्या आहे ही मूळ संख्या आहे, म्हणून 17ला फक्त आपण 17नेच भागणार. 17 एक 17. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला 765 या संख्येचे मूळ अवयव मिळाले, ते म्हणजे 5 गुणेला 3 गुणेला 3 गुणेला 17. पुढचं उदाहरण आहे 342. आता या ठिकाणी 342 या संख्येमध्ये एकक स्थानचा अंक आहे 2, म्हणून या संख्येला आपण 2ने भागणार. बे एक बे राहिला 1, बे 7 14 आणि बे एक बे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 171 संख्या मिळाली. आता या ठिकाणी एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताच अंक नव्हता, म्हणून याला आपण 2ने भागू शकत नाही. आता यातील अंकांची बेरीज करूया. 1 अधिक 7 अधिक 1 बेरीज मिळाली 9. 9 ही संख्या 3च्या पटीतील आहे, म्हणून या संख्येला आपण 3ने भागणार. आता 3 5 15 राहिले 2, 3 7 21. संख्या मिळाली 57. 57 मधील अंकांची बेरीज केली. बेरीज मिळाली 12. 12 सुद्धा 3च्या पटीतील आहे, म्हणून या संख्येला आपण 3ने भागणार. 3 एक 3 राहिले 2, 3 9 27. आता 19 ही संख्या मूळ संख्या असल्यामुळे 19ला फक्त 19नेच भागणार. 19 एक 19. म्हणून या ठिकाणी आपल्याला मूळ अवयव मिळाले 342 बरोबर 2 गुणेला 3 गुणेला 3 गुणेला 19. पुढचं उदाहरण बघणार आहोत. पुढची संख्या आहे 377. आता या ठिकाणी 377 ही जी संख्या आहे या प्रकारे आपण मांडून घेतली. आता या ठिकाणी एकक स्थानी 7 अंक आहे, त्यामुळे आपण याला 2ने भागू शकत नाही, कारण ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असतात त्यांना आपण 2ने भागू शकतो. परंतु या ठिकाणी यापैकी कोणतीच संख्या नाही, म्हणून या संख्येला आपण 2ने भागू शकत नाही. आता यातील अंकांची बेरीज करूया. 3 अधिक 7 10, 10 अधिक 7 17. 17 ही जी संख्या आहे ही 3च्या पटीत नाही, म्हणून 3ने सुद्धा आपण त्याला भागू शकत नाही. नंतर पुढची जी संख्या आहे ती म्हणजे 4. 4ने सुद्धा याला भागू शकत नाही. 5ने सुद्धा भागू शकत नाही, कारण 5ने भागण्यासाठी 0 किंवा 5 हे एकक स्थानी असावे लागतात, परंतु एकक स्थानी 0 किंवा 5 नाही, म्हणून 5ने सुद्धा भागू शकत नाही. पुढे आपण त्याला 6, 7, 8, 9, 10 यापैकी कोणत्याच अंकाने भागू शकत नाही. म्हणजे 11, 12 यांनी सुद्धा आपण 377 या नंबरला भागू शकत नाही, म्हणून या नंबरला आपण 13 या संख्येने भागणार. बघा, या प्रकारे
13 दुनी 26, 13 त्रिक 39 होतात, म्हणून 13 दुनी 26. आता या ठिकाणी 37 वजा जर 26 केले, बघा या प्रकारे आपण भागणार आहोत. 377 या नंबरला 13 ने. 13 दुनी 26, 7 वजा 6 1, 3 वजा 2 1. पुढचा नंबर घेतला न संख्या बनली 117. 13 नवे 117. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 29. आता 29 ही जी संख्या आहे ही मूळ संख्या आहे, म्हणून 29ला फक्त 29 ने भागू शकतो. 29 एक 29. म्हणून या ठिकाणी आपल्याला 377 चे मूळ अवयव मिळाले, ते म्हणजे 13 गुणेला 29. पुढचं उदाहरण बघणार आहोत. 559. आता या संख्येचे सुद्धा आपल्याला मूळ अवयव पाडायचे आहे. बघा या प्रकारे संख्या लिहून घेतली. आता या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताच अंक नव्हता, त्यामुळे या संख्येला आपण 2 ने भागू शकत नाही. नंतर पुढची जी कसोटी आहे तिनाच्या कसोटीनुसार यातील अंकांची जर बेरीज केली तर बेरीज मिळाली 19. 19 ही संख्या तिनाच्या पटीत येत नाही, त्यामुळे 19 या संख्येला म्हणजे 559 या संख्येला सुद्धा आपण 3 ने भागू शकत नाही. नंतर 4 ने सुद्धा भागू शकत नाही, 5 ने सुद्धा भागू शकत नाही. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला 559 या संख्येला कोणत्या अंकाने भागायचे ते आपण पाहणार आहोत. या संख्येला आपण 7 ने सुद्धा भागू शकत नाही, 11 ने सुद्धा भागू शकत नाही, म्हणून आता आपण या संख्येला भागणार आहोत 13 ने. बघा या प्रकारे 13 ने भागून घेणार आहोत. 13 चौक 52 राहिले 3. पुढची संख्या होती 9, संख्या बनली 39. 13 त्रिक 39. जे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 43. 43 ही जी संख्या आहे ही सुद्धा मूळ संख्या आहे, म्हणून 43ला फक्त 43 ने भागू शकतो. 43 एक 43. म्हणून या ठिकाणी आपल्याला 559 या संख्येचे मूळ अवयव मिळाले, ते म्हणजे 13 गुणेला 43. अशा प्रकारे आज आपण हा सराव संच पूर्णपणे अभ्यासला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.